ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ज्ञानदेवांचा भाषाभिमान. ओव्या आहे 13 ते 15. मागच्या भागात आपण ज्ञानदेवांना वाटत असलेले 6व्या अध्यायाचे महत्व पाहिले. नंतर ज्ञानदेवांनी 13व्या ओवीपासून 22व्या ओवीपर्यंत मराठी भाषाभिमान व आपल्या कृतीबद्दलचा सार्थ आत्मविश्वास प्रकट केलेला आहे. तो अध्यावो 6वा. वरी साहित्याची या बरवा, सांगी जाईल म्हणून परिसावा चित्त देऊनी. असा हा 6वा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. माझे हे प्रतिपादन मराठी आहे हे खरं, पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसभरित शब्दरचना मी करीन. जिये कोवळीके चेनी पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे. ज्या माझ्या अक्षरांच्या हळुवारपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील. 6व्या अध्यायाचा विषय कोणता व त्याचे महत्व सांगितल्यावर ज्ञानदेव आता आपल्या ग्रंथ सांगण्याच्या प्रतिपादनाची वैशिष्ट्ये सांगत आहेत. सुरुवातीला सांगत आहेत की हा 6वा अध्याय अलंकाराने सजवून सांगितला जाईल. स्त्रिया जशा आपले रूप खुलावे म्हणून अंगावर नाना अलंकार घालतात, तसे ज्ञानदेव मराठी भाषेवर अलंकारांचा साज चढवणार आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अर्थांतरन्यास, दृष्टांत असे भाषेत अनेक अलंकार आहेत. कवी अशा अलंकारांनी आपले काव्य सुशोभित करतो व प्रतिपाद्य विषय जास्त स्पष्ट करून सांगतो. त्यामुळे हे लिखाण रोचक होते, वाचकाला आपल्याकडे आकृष्ट करते. ज्ञानदेवांना गीतेतील तत्वज्ञान आबाल जन सुलभ करायचे आहे. लहान मुलालाही ते कळले पाहिजे. मग प्राचीन ग्रंथांप्रमाणे खंडन मंडनाची तर्ककर्कश भाषा वापरून कसे चालले असते? तशी भाषा वापरली असती तर हा ग्रंथ केवळ विद्वज्जनांमध्ये अभ्यासला गेला असता. हे टाळण्याकरता त्यांनी एकतर तर्ककर्कश भाषा वापरली नाही व दुसरी गोष्ट म्हणजे हा ग्रंथ मराठीत लिहिला. ज्ञानदेवांनी मराठीत ग्रंथ लिहिला याचा अर्थ त्यांना संस्कृत येत नव्हतं असं नाही. त्यांनी अमृतानुभव या त्यांच्या काव्याला सुरुवातीला 5 संस्कृत श्लोकांमध्ये मंगल केलेलं आहे. त्या श्लोकांवरून त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जाणवते. पण अशा ग्रंथांचा स्त्रिया, लहान मुले, कनिष्ठ जातीतील माणसे आस्वाद घेऊ शकत नाहीत. कारण ज्ञानदेवांच्या काळात स्त्रिया आणि समाजातील कनिष्ठ वर्णांचे लोक यांना ब्रह्मविद्या सुलभ नव्हती आणि त्यांना तर ब्रह्मविद्या आबालजन सुलभ करायची होती. वेद फक्त त्रिवर्णांच्या कानाला लागले असे म्हणून त्यांनी पुढे वेदाला दोष दिलेला आहे. आपल्या मराठी या मातृभाषेत जर ग्रंथ समजावला तर तो सगळ्यांना कळेल असे लक्षात घेऊन त्यांनी मराठीमध्ये ग्रंथरचना केली आहे. त्या दृष्टीने ज्ञानेश्वर हे आद्य बंडखोर ठरतात. ज्ञानदेवांच्या नंतर 200 वर्षांनी नाथांना सुद्धा एकनाथी भागवत हा ग्रंथ मराठीमध्ये लिहिल्याबद्दल काशीच्या पंडितांनी जाब विचारला होता. पण ज्ञानदेवांनी त्या आधीच 200 वर्षे याची मुहूर्तमेढ रोवली होती. मराठीमध्ये सुद्धा ग्रंथरचना कशी असेल ते सांगताना त्यांची प्रसिद्ध ओवी आली आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानदेव सांगतात की माझे प्रतिपादन मराठीतच असेल, पण माझी शब्दरचना मात्र रसभरीत असेल. त्यामुळे अमृत सुद्धा त्यापुढे फिके पडेल. अमृत हे अमर करणारे दैवी पेय, त्याची गोडी तर देवांनाच कळणार, कारण मानवांना ते अप्राप्यच. पण ज्या अर्थी ते अमृत मिळवण्याकरता देवांनी इतके परिश्रम केले व त्या अमृतावर जर ते इतके तुटून पडतात तर ते अमृत नक्कीच स्वादिष्ट असले पाहिजे. म्हणजे ते स्वादिष्टही आहे आणि अमरपणाही प्राप्त करून देते. पण ज्ञानदेवांची मराठी भाषा अमृतालाही जिंकणारी अशी आहे, कारण त्यात अमृताहून गोड अशा शब्दांची रचना करण्यात आली आहे. ते गोड शब्द वाचकाला पुन्हा पुन्हा वाचावे व श्रोत्याला पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटतात. म्हणजे अमृताची गोडी त्यात आहे. अमृताचा दुसरा गुण आहे अमरत्व देणे, पण अमरत्वापेक्षाही श्रेष्ठ असे अमृतत्व म्हणजे जीव ब्रह्मैक्य या शब्दाने लाभणार आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात
म्हणजे देवांचे अमरपण सुद्धा सीमित आहे. पण जीवाला अमृतत्वाची प्राप्ती झाली की पुन्हा त्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावे लागत नाही. आणि ही गोष्ट ज्ञानदेव केवळ आपल्या शब्द सामर्थ्याने साधणार आहेत. पुढे म्हणतात की माझे शब्द अत्यंत कोमल असतील, त्यात कठोरता अजिबात नसेल. हे शब्द कसे श्रेष्ठ असतील ते सांगताना ते म्हणतात की सप्तस्वरांचा नाद सुद्धा या शब्दांच्या पुढे फिका पडेल. मनुष्य संगीतामध्ये आपले भान हरपून जातो. त्यामुळे संगीत हा ईश्वराजवळ नेण्यास समर्थ असा एक मार्ग आहे. एक सुभाषित आहे, यथा नयती कैलासम नगम गान सरस्वती तथा नयती कैलासम न गंगा न सरस्वती. गान सरस्वती जशी कैलास म्हणजे मोक्षप्राप्ती करून देते, तशी गंगा किंवा सरस्वती नदी सुद्धा मोक्षप्राप्ती करून देऊ शकत नाहीत. सुरांच्या नादाशी एकरूपता लवकर प्राप्त होते, पण त्यांचे शब्द हे त्या नादापेक्षाही श्रेष्ठ आहेत. किंवा सुगंधाशी मनाची एकरूपता लगेच होते, पण त्यापेक्षाही हे शब्द श्रेष्ठ आहेत. अशा शब्दात त्यांनी आपल्या काव्याचं महत्व सांगितलं आहे. या ओवीत ज्ञानदेवांनी सांगितले की आपल्या काव्यात श्रोत्र व घ्राण या दोन्ही इंद्रियांना आनंद देण्याचे सामर्थ्य आहे. पुढे ते या काव्यामुळे इंद्रिये आपापसात कशी भांडू लागतील त्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.